स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। सगळ्यांना माहीत आहे मी अनिता उमाटे बोलते। काय करणार माहीत नसेल तर सांगते, माझं नाव अनिता आहे, आडनाव माझं उमाटे आहे आणि माझं चॅनल आहे। चॅनलमध्ये जेवढी सत्यता आहे मी तेवढी सत्यता उतरवण्याचा प्रयत्न करते। जे सत्य आहे तेच तुम्हाला सांगते, आहे की नाही। मुलांना मोठं करतो, नोकरी लागतो, हाय ती साठवलेली पुंजी काय असेल पैसा सगळं देतो, तरी सुद्धा मुलं आईला बापाला शिव्या देतात, वृद्धाश्रममध्ये नेऊन सोडतात त्यांचाच पैसा घेऊन। आणि आईवडिलांना वेगळं टाकतात, मस्त राजाराणीसारखं राहतात, गाडीमध्ये फिरतात, करोडाच्या बंगल्यात राहतात, तरीसुद्धा त्यांना अजून कमीच पडतं। बायकोचं ऐकतात ते आईला मर म्हणते, आईला शिव्या देतात, घाण घाण शिव्या देतात। एवढं पाप करतात ते, स्वतः आपल्या हाताने पाप वाढवून घेतात, ते कर्माचं फळ भोगतात। पण त्याला वाटतं की आपल्या मुलांनी खूप मोठं व्हावं आणि त्याच आईसमोर पाप भोगतात, जे पाप केलेलं असतं। जेवढं आईला मर म्हणतात तेवढं आईचं आयुष्य वाढतं, जेवढं बापाला त्रास देतात तेवढं बापाला अजूनचा चांगले दिवस येतात। हे लक्षात ठेवा तुम्ही। विनाकारण त्रागा कशाला करून घेता हो तुम्ही? तुमच्या जवळ आई वडील राहतील का नाही? तुम्ही आईजवळ वाटत जाता का नाही? मग कशाला सामान ठेवता? ज्या आई वडिलाशी तुम्हाला देणं घेणं नाही, कशाला त्यांचं नाव काढता तुम्ही? बरोबर आहे का नाही? काय संबंध आहे तुमचा? चालं तिथपर्यंतच प्रवास होता आईचा बापाचा तुमचा, संपला प्रवास। ज्या दिवशी तुम्ही आईला घाण शिवी दिली त्या दिवशी तुमचा प्रवास संपलेला लक्षात ठेवा। विनाकारण आई वडिलांचं नाव सुद्धा तोंडात घेऊ नये अशा मुलांनी, अजिबात नाव घेऊ नका तुम्ही तोंडात। आई हे नाव शोभत नाही। जो मुलगा की आईला मर म्हणतात त्या मुलांनी आईचं नाव कधीच तो तोंडात घेऊ नये। जी मुलं आईला मर म्हणतात, जी मुलं आईला सांभाळत नाहीत, बापाला सांभाळत नाही, काही संबंध नाही, देणं घेणं, आईला लुबाडून बापाला लुबाडून खाल्लं, अजून त्या बापाला वरून शिव्या, आईला मर म्हणायचं, अशी मुलांना कधीही सुख मिळत नसतं। आई वडिलांचा तळतळाट घेत हे मुलं पाप करतात, असे बोलून आईचं आयुष्य असंच वाढत राहतं। आणि त्या मुलांनी आई हा शब्द तोंडात आणू नये असा। जरी समजा एखाद्या माऊलीचा व्हिडिओ तुम्हाला दिसला, त्यात तुमची आई जर असली, तुम्हाला आवडत नाही, बघत जाऊ नका तुम्ही, विषय संपला, है ना। आमच्याही आता एक माझी मैत्रिणी मुंबईची, तिचा मुलगा असतो पुण्याला, ती असते मुंबईला, एक बाळाला सांभाळते, लहान बाळाला, आणि महिन्याला काय तर 10-15 हजार रुपये मिळवती, राहते आपलं एकटी सुखाने मस्तपैकी, नवरा पण सांभाळत नाही। तो मुलगा त्या आईला शिवाय देतो। काय झालं त्या मुलाचं सांगू का? नोकरी गेली, शिक्षण काय पूर्ण झालेलं नाही, काम मिळत नाही, भटक्याने फिरतोय, लग्न झालेलं नाही, हे कर्म बघता तुम्ही। त्याच आईला तुम्ही मर म्हणता, ती पण व्हिडिओ काढते, त्याची व्हिडिओ बघता, तिला नावं ठेवता, तिचं काम तिनं करती, पण तुमचं काम तुम्ही करा ना। आई वडिलांना कशाला नावं ठेवता, कशाला देता शिव्या? बापरे, अशा मुलांनी ना खरं देवाने ना जन्माला घालू नये। अशा मुलांना, ज्या मुलांपासून आई वडिलांना त्रास होतोय त्या मुलांना खरं देवाने जन्मालाच घालू नये, कारण त्यांचं आयुष्य पुढे इतकं बेकार असेल ते बघायला आम्हाला ठेवू नये देवानी। ज्या आईला बापाला मुलं शिव्या देतात त्यांची मुलं उद्या त्यांच्या मुलांच्या नशिबात आई बापाचं प्रेम सुद्धा मिळत नसतं त्यांना। ही सत्य घडलेली कहाणी। हे ना तळतळाट असतो आईचा, कारण ती नेहमी आपल्या मुलाचं सुख बघत असते, पण तोच मुलगा जर आईला बर म्हणला, घाण शिवाय दिला ना, आईचा तळतळाट लागत असतो। तुम्हाला आत्मा जर आईच्या आत्म्याला तळतळ केलं ना, तळतळ लागत असतो तुम्हाला, आणि तळतळ लागल्याशी तुम्हाला राहणार नाही। बघा तुम्ही, अनुभव घ्या तुम्ही, अजून सुद्धा अनुभव घ्या। अशा कितीतरी आई आहेत जगामध्ये जी मुलं त्रास देतात, त्यांची लई हालत होती, बेकार होतीच, कारण तुम्ही पाप करता, कर्म भोगायला चालू झाले तुमची, उलटी गिनती चालू होती तुमची। आज नाही, 10 वर्षांनी नाही, 20 वर्षांनी नाही, तुम्ही जर जगलात तर हमखास तुम्हाला काय अनुभव येईल।
5, 10, 15, 20 वर्षात, 25 वर्षात जर तुम्ही 70 वर्षात म्हातारी जरी झाली तरी त्या तुम्ही जगताय तेवढ्या वर्षामध्ये तुम्हाला भरपूर असे अनुभव येतील. आणि जेवढं जेवढं तुम्ही आईवडिलांना शिव्या दिल्या, आईवडिलांना त्रास दिला, सगळं भोग तुम्हाला मिळत जाते. परत क्षणोक्षणी तुम्हाला आईवडिलांची आठवण येईल. त्यावेळेस आईवडील तर जिवंत नसतात, कारण त्यांनी भरपूर सगळ्यांचं चांगलं करून, मुलांचं चांगलं करून स्वर्गवासी गेलेले असणार. पण तुम्हाला ते भोग भोगायला लावणार देव. ही काळा दगडावरची रेष आहे. ज्या आईला तुम्ही सारखं मर म्हणता त्या आईचं भरपूर आयुष्य वाढते, अजून ती खूप सुखी असते. उलट अशा मुलांना देवाने शिक्षा दिलीच पाहिजे. खरंच खूप दुर्दैवी आहे ती आई. जो मुलगा आईला शिवाय देतो ना, त्या आईचं खरंच दुर्दैव म्हणायचं. जर तू दुसऱ्याचं ऐकून आईला घाण शिवे देत असेल ना, तुला देव कधीच माफ करणार नाही. आणि ज्या माऊलीचं ऐकून ती माऊलीसुद्धा कधी सुखी राहणार नाही. त्या माऊलीला सुद्धा कधी त्यांच्या मुलांचं, तिला किती बी लेकरं राहू दे, सुख मिळणार नाही. हे ना देवाला माझी प्रार्थना आहे. आई वडील तुमच्याकडे येत नाहीत, तुम्ही आई वडिलांकडे नाहीत, तुम्हाला सगळी कारणं माहीत असतात. काही उपयोग नसते. बोलून चालून शांत राहून बघा काय होतंय काय नाही ते. आपल्याला कोण काय बोलतंय, आपण कसं वागतो, अंतर्मनात झाका स्वतःच्या, की आपण काय करतोय, आपण काय चुका करतो, काय बोलतोय, कुणाला बोलतोय, काय बोलतोय, तुम्ही काय बोलतोय, शोभते का तुम्हाला जरा तरी. बोलताना शब्द जरा बघा. ज्या तोंडात तुम्ही आईने तुम्हाला खास भरवलेला आहे, त्या तोंडाने तुम्ही आईला घाण शिवाय देता, मर म्हणतात त्या आईला. अरे वा 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 वा, खरंच किती ग्रेट आहे तुम्ही. आईला मी घाण शिवे दिली, आईला मर म्हणणं म्हणजे मी लय ग्रेट, बहादूर. काय बहादूरपणा तुमचा. वा 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 वा, लय बहादूर, लय बहादूर. तुम्ही बायकोचं ऐकून जर खरंच माऊलीला, तुमच्या जी माऊली ती बी माऊलीच असेल, ती माऊली बी लय ग्रेट. सत्कार करू आपण अशा मुलींचा, अशा बायकांचा, स्त्रियांचा, ज्या बायका खरंच आपल्या नवऱ्याला सांगतात असं तसं तसं असं बचा 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 मचा 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 करून, त्या बायका खूप ग्रेट मानलं पाहिजे. खरंच काय बुद्धी, काय शातीरपणा असतं त्या बायकांमध्ये. खरंच अशा बायका बघायला सुद्धा मिळणार नाहीत. फुकटच्या फाकट तळतळाट घेता तुम्ही. आईचा काय नाही, आईचा काय केलं त्या आईनी, तुम्ही काय करता ते बघा, मग त्या आईला बोला. छी, तू जिंदगीवर रे बाबा, लाज वाटते, लाज असल्या बायकांची, असल्या पोरांची.